नमस्कार. आज आपण खूपच सोप्या पद्धतीने उपवासासाठी वर्षभर टिकेल अशी बटाटा साबुदाण्याची चकलीची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बघू शकता चकली खूप कुरकुरीत, खुसखुशीत आणि तेलकट तर अजिबातच झालेली नाही. हे बघा, करायला सोपी आहे खूप. तर यासाठी आपण 2 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे. वजनाने हा अर्धा किलो साबुदाणा आहे. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालून 2 ते 3 वेळा चांगला आपल्याला साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. साबुदाण्यातला सगळा स्टार्च असा निघाला पाहिजे असं आपल्याला हा साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. तर इथे मी 3 ते 4 वेळा चांगला साबुदाणा धुवून घेतलेला आहे. त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता चांगलं पाणी घालून घ्यायचं आहे. तर ज्या ग्लासाने साबुदाणा मोजला आहे त्याच ग्लासाने आपण 2 ग्लास पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. अर्धा इंच वर असं साबुदाण्यापेक्षा हे पाणी राहिलं जातं. तुम्ही बघू शकता. चमच्याने असं व्यवस्थित एकत्र करून झाकण ठेवून साबुदाणा हा रात्रभर आपल्याला भिजून घ्यायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते. साबुदाणा एकदम मस्त असा मऊ भिजला गेलेला आहे. हे बघा. तर यासाठी साबुदाणा आपल्याला 6 ते 7 तास चांगला भिजून घ्यायलाच पाहिजे. तर इथे आता हा सर्व साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे असा छानपैकी. असं साबुदाणा मोकळा झाला की आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला इथे 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. ज्या ग्लासाने आपण साबुदाणा मोजून घेतला आहे त्याच ग्लासाने पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास. 2 चमचे मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि 1 मोठा चमचा लाल तिखट मिरची पावडर घेतली आहे. चमच्याने व्यवस्थित एकत्र करून आपल्याला ह्या पाण्याला उकळी आणून घ्यायची. गॅस फुल करून घेतलेला आहे आणि हे बघा पाण्याला उकळी आली. आता गॅस एकदम कमी केला आणि हा मोकळा केलेला सर्व भिजवलेला साबुदाणा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे बघा. आणि साबुदाणा यामध्ये घालून घेतल्यानंतर 2 मिनटं तरी आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित या मिरचीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. माझं ही व्हिडिओ शूट नाही झालेला एकत्र करण्याचा. तर मी इथे सर्व साबुदाणा व्यवस्थित एकत्र करून घेतला. झाकण ठेवलं, गॅस कमीच ठेवलेला आहे आणि 10 ते 12 मिनटं एकदम बारीक गॅसवर हा साबुदाणा वाफून घेणार आहे. तर आता इथे 1 किलो बटाटा मी कुकरला 3 शिट्ट्या घेऊन चांगला मऊ असा शिजून घेतला आहे. साल काढून घेतलेला आहे आणि हा बटाटा आपल्याला किसणीवर असा किसून घ्यायचा. 3 शिट्ट्यामध्ये एकदम मस्त असा हा बटाटा शिजला जातो. गॅस मध्यम आचेवर ठेवून थोडंसं बटाट्यापेक्षा कमी पाणी घालून बटाटा असा शिजून घ्यायचा, म्हणजे एकदम ओलसर बटाटा नाही होत. हे बघा. आणि इथे सर्व बटाटा मी असा किसून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हा वाफून घेतलेला साबुदाणा म्हणजे शिजून घेतलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. तर 12 मिनटं झालेले आहे. हे बघा छान असा शिजला गेलेला आहे. साबुदाण्याचा रंगही बदललेला आहे आणि आता हा व्यवस्थित असा एकत्र करून घ्यायचा आहे. चांगला मोकळा करून घेऊन आपल्याला किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये बाकी काही घालायचं नाही. मीठ मिरची आपण घातलेला आहे. फक्त हा शिजून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे चमच्यानेच. अगदी 10 ते 12 मिनटं चांगलं मी हे पीठ असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायला घेतलं. बटाटा आणि साबुदाणा घाई करायची नाही आहे. असं एकत्र करून घ्यायचं आहे चांगलं, म्हणजे आपली चकली छान होते. एकदम मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत. गरम आहे त्यामुळे चमच्यानेच व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि खूप सोपे आहे. सर्वात तर सोपीच आहे चकली करायला, शिवाय वर्षभर टिकली जाते. चवीलाही खूप छान लागली जाते. तर नक्की ट्राय करा. छान होते. अगदी झटपट सोपी पद्धत आहे. तर हे बघा 10 ते 12 मिनटं झालेले आहे आणि हे पीठ आपलं चांगलं चकलीसाठी तयार झालं आहे. व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. आता चकली पात्रामध्ये आपण चकलीची चकती घालून चकली करायला घेऊया. तर हे बघा आता व्यवस्थित हा साबुदाणा बटाटा तयार केलेला यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि चकली करून घ्यायची. आणि हा उन्हात वाळवायचीही गरज येत नाही. फॅनखालीही वाळली जाते. शिवाय ही थंड झाली तरीही चकली मस्त बनली जाते. काही गरम असताना करायची गरज नाही. पटपट होते एकदम मऊ अगदी. हे बघा वेल पण छान येतो आहे अगदी. तर या पद्धतीने आपण सर्व चकल्या अशा करून घेऊया. करायला अजिबात टेन्शन नाही आहे, चुकत नाही आहे. जरी पहिल्यांदाही बनवत असाल तर ही चकली छानच होऊन जाईल तुमची. तर हे बघा
छान असा साबुदाणा आपला शिजला गेलेला आहे आणि बटाटाही परफेक्ट असा शिजला गेला असल्यामुळे चकलीचा वेल अगदी मस्त आलेला आहे। तर या पद्धतीने सर्व चकल्या करून घेतलेल्या आहे। 2 ते 3 दिवस चांगल्या मी कडक अशा वाळून घेणार। सुरुवातीला फॅनखालीच वाळून घेतलेल्या आहे, नंतर उन्हात घालून वाळून घेतल्या। तर हे बघा 2 दिवसानंतर भरपूर अशा आपल्या ह्या चकल्या झाल्या। जवळजवळ 100 तरी चकली ही झालेली आहे। आणि चला आता तुम्हाला मी तळूनही दाखवते। चकली दिसायला एवढीशी दिसते, पण तळल्यानंतर दुप्पट तिप्पट अगदी फुलली जाते आणि चवीलाही खूप छान झालेली आहे। कलरही मस्त झालेला आहे, नक्की ट्राय करा। हे बघा तळून दाखवते। तर गॅस मध्यम आचेवरच ठेवला आहे तेल तापल्यानंतर आणि आता चकली तळून घेऊया। तर सुरुवातीला मी थोड्याच तळणार आहे। तर तुम्ही बघू शकता चकली अगदी दुप्पट अशी फुलली गेलेली आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवून फक्त एकदा दोनदा अशी पलटी करून घ्यायची, आपली चकली लगेच तळली जाते। आणि असा थोडासा रंग बदलला की काढून घ्यायची। छान अशा आपल्या ह्या चकल्या तळून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघत जा। आणि थोड्याशा मी आणखी थोड्या चकल्या तळून घेतलेल्या आहे, एकदम मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहे। आणि तुम्हाला मी दाखवतेही थोड्याशा थंड झाल्यावर, एक तोडूनही दाखवते। एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहे, तेलकट बिलकुल होत नाही आहे। हे बघा जराही तेलकट नाही आहे। तर धन्यवाद माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल।